नमस्कार, मी मेघा आपलं मिराकलेस मेघा या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते। तर आजची सकाळ होती ती मस्तपैकी चहाने केली। त्याच्यानंतर ही जी शेपूची भाजी आहे ती मला बाजारामध्ये मिळाली होती, एकदम फ्रेश होती म्हणून मी घेऊन आले होते। तर आज मी बनवणार होते ही शेपूची मिक्स भाजी, त्याच्यामध्ये बाकीच्या पण भाज्या इन्क्लूड होत्या म्हणून, आणि त्याच्यासोबत हा काळा पोलीस बनवणार होते। तर चहा खारी वगैरे खाऊन घेतली। त्याच्यानंतर इथे भाजी मी निवडायला घेतलेली होती। सगळी भाजी निवडून झाली। त्याच्यानंतर इथे मला तुरीची डाळ घालायची होती भाजीमध्ये, त्याच्यामुळे मी एका वाटीमध्ये थोडीशी डाळ घेतली तुरीची आणि त्याच्यामध्ये पाणी घालून ती भिजत ठेवली। त्याच्यानंतर इथे भाजी जी आहे ती मी चिरून घेतली आणि एका भांड्यामध्ये ती घालून ठेवली, म्हणजे जर सपोज काही माती वगैरे लागली असेल तर ती खाली बसून जाईल म्हणून। आणि कांदा वगैरे चिरून घेतला। त्याच्यानंतर जो काळा पोलीस होता तो मी धुवून घेतला आणि इथे कढईमध्ये त्याला भाजून घेतलं। आता मी कायम करताना काळा पोलीस आधी कढईमध्ये भाजून घेते, त्याच्यानंतर त्याला धुवून घेते, म्हणजे जो कलर आहे तो त्याचा जातो, म्हणजे नाहीतर मग खूपच असं काळपट होते म्हणून। त्याच्यानंतर एका कढईमध्ये मी तेल घेतलं। तेल गरम झाल्यानंतर जिरा मोहरीची फोडणी केली। त्याच्यानंतर कांदा जो आहे तो बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये घालून घेतला आणि छानपैकी परतवून घेतला। इथे मी कांदा परतवून घेत आहे। त्याच्यानंतर मला याच्यामध्ये हिंग घालायचं होतं, सो मी थोडंसं हिंग याच्यामध्ये घालून घेतलं। आता हा जो खरडा आहे तो मी 2 चमचे खरडा याच्यामध्ये यूज केलेला आहे। तर हा जो खरडा आहे तो मी आठवड्याचा करून ठेवते, म्हणजे असं काही असेल भाजी वगैरे करायचं ना तर पटकन यूज होतं म्हणून। आणि याच्यामध्ये आपलं लसूण वगैरे सगळं घातलेलंच असतं, लसूण कोथिंबीर, त्याच्यामुळे मी खरडा बनवते आणि असं काही करायचं असलं तर खरडाच यूज करते। तर मी ते खरडा घातला आणि तो सुद्धा तेलामध्ये थोडा वेळ भाजून घेतला। त्याच्यानंतर ही जी डाळ होती जी मी भिजायला मगाशी ठेवली होती ना ती याच्यामध्ये घालून घेतली आणि ती पण परतवून घेतली। आता ही परतवून झाल्यानंतर भाजी जी आहे ती नितळून मी याच्यामध्ये घातली, सगळी भाजी नितळून घेतली आणि कढईमध्ये घालून घेतली। आता याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीनुसार, थोडीशी भाजी परतवून घेतली। आता हे भाजीला शिजण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घातलं, म्हणजे अगदीच थोडं, पाव वाटी पाणी वगैरे असेल। त्याच्यानंतर भाजी जी आहे ती मागच्या गॅसवरती मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवून दिली आणि इकडे आमटीची फोडणीची तयारी केली। तर आमटीच्या फोडणीला मी इथं तेल घातलं, त्याच्यानंतर जिरा मोहरी घालून कांदा घातला आणि कांदा परतवून घेतला। कांदा तेलामध्ये असं शिजल्यानंतर मगाशी जे मी बिया भाजून धुवून ठेवल्या होत्या ना त्या याच्यामध्ये घालून घेतल्या। त्याच्यानंतर लसूण खोबरं होतं ते मी घालून घेतलं 2 चमचे। हे पण लसूण खोबरं मी आधीच बनवून ठेवते आठवड्याभराचं। ते लसूण खोबरं घातलं आणि ते सुद्धा तेलात छानपैकी भाजून घेतलं। त्याच्यानंतर 2 चमचे चटणी घातली आणि याच्यामध्ये पाणी घातलं। तर इथे पाणी घालून घेतलेले आहे आणि मीठ घातलं। तर ही सुद्धा आमटी आता माझी तयार झालेली आहे। बारीक गॅस करायचा, उकळी आली ना की बारीक गॅस करायचा आणि शिजायला ठेवायचा। तर थोडीशी याच्यामध्ये मी कोथिंबीर चिरून घातली। कोथिंबीर मी आधीच निवडून ठेवलेली होती डब्यामध्ये घालून, फक्त घेऊन इथे बारीक चिरून घातली। तर भाजी तिकडे शिजते तोपर्यंत तिकडे आमटी पण शिजायला घेतली। तर भाजी थोडीशी मी परतवून बघितली शिजली की नाही ते। त्याच्यानंतर झाकून परत 1-2 मिनिटं शिजायला ठेवली। तर हे सगळं शिजते तोपर्यंत बाकीचं सगळं जे काही भांडी वगैरे होती ती सगळी आवरून घेतली।
नंतर करायचं म्हटलं तर वेळ जातो, त्याच्यामुळे जेवण करत करतच थोडं साफसफाई करून घेते मी. तर आता ही भाजी जी आहे ती तयार झालेली होती आणि इकडे आमटी पण तयार झालेली होती. तर आमटी शिजत आली की मग मी कूट घालते. आता याच्यामध्ये मी 2 चमचे कूट घालून 1-2 मिनटं परत आमटी शिजायला ठेवली आणि तोपर्यंत इकडे मी चपात्या करून घेतल्या. तर इकडे आमटी शिजते आणि इथे चपात्या पण माझ्या करून झालेल्या आहेत. त्याच्यानंतर चपात्या वगैरे झालं की मग सगळी भांडी जी आहेत ती मी खळबळून घेतली आणि भांडीवाले मावशी येतात आमच्याकडे, तर त्यांच्यासाठी मी ही सगळी भांडी आधी खळबळून ठेवून दिली. आणि थोडीफार भांडी जी आहेत ती मी इथेच घासते, म्हणजे मी स्वतःच घासते. काही काचेचं वगैरे असेल किंवा थोडे छोटे मोठे चमचे वगैरे असतील, ग्लास वगैरे असतील तर ते मी इथेच घासून घेते आणि मोठी भांडी वगैरे असतात तेवढीच फक्त धुवायला देते. तर ती मी आधी इथे घासून सगळं क्लीन करून ठेवलेलं आहे. कप वगैरे जे होते ते सगळे मी क्लीन केले. तर अशा पद्धतीने ही सकाळचा वेळ कुठे जातो हा कळतच नाही. उठल्यानंतर सगळं आवरायचं घरातलं, त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि सगळं आता जेवण झाल्यानंतर गॅस कट्टा वगैरे क्लीन केल्यानंतर असं छानपैकी जेव्हा गॅस कट्टा क्लीन होतो ना तेव्हा छान वाटतं. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.